ठाणे जिल्ह्यात भाजपची आघाडी आहे तर शिंदेंना चांगलाच धक्का बसलाय। अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्रींचा विजय झालाय, बदलापुरात भाजपच्या रुचिता घोरपडेंचा विजय झालाय। आपण पाहू शकतो अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुलेंचा इथे विजय झालाय। ठाणे जिल्ह्यात भाजपची आघाडी आहे तर शिंदेंना मोठा धक्का बसलाय। तर अंबरनाथमधून भाजपच्या तेजश्री करंजुले निवडून आले। अंबरनाथमधून भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्यात। सोलापुरात भाजपच्या रुचिता घोरपडेंचा विजय झालाय। ठाणे जिल्ह्यात भाजपची आघाडी आहे तर अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्यात। बदलापुरात आपण बघतोय भाजपच्या रुचिता घोरपडेंचा विजय झालाय। अंबरनाथमधून भाजपच्या तेजश्री करंजुले निवडून आले। आपले प्रतिनिधी अजय दुधाणे या वेळेला आपल्याला अधिकची माहिती देणार। आपले प्रतिनिधी गणेश कावडे आपल्यासोबत या वेळेला जोडलेले आहेत। नक्कीच खरं तर बदलापूर आणि अंबरनाथ या दोन नगरपालिकेमध्ये मोठा भाजपला यश मिळालेलं पाहायला मिळतंय, कारण की या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळत होती। मात्र भाजप आहे ते मोठ्या संख्येने विजयी झालेलं पाहायला मिळतंय, कारण की या दोन महानगरपालिकेमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाद देखील आहे ते झालेले पाहायला मिळत होते। एकमेकांवरची टीका देखील आहे ती शिगेला पोहोचलेली होती आणि त्या ठिकाणी आता भाजपची सरशी झालेली पाहायला मिळते। नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यात भाजपची आघाडी झाली आणि शिंदे सेनेला मात्र मोठा धक्का बसलाय। अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले नको आहे, झाल्या। फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणून हा आमचा विजय आहे। प्रतिक्रिया म्हणजे बदलापूरच्या तमाम जनतेने, तमाम मतदारांनी विकासाला दिलेलं महत्त्व ही सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया आहे। कारण काय, लोकांना विकास हवा आहे, दादागिरी नको आहे, काहीच नको आहे, फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणून हा आमचा विजय आहे। या विजयाचं सगळ्यात जास्त श्रेय जात आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना। त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझ्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूरचे लाडके आप्पा, या बदलापूरचे आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। हा विजय सगळ्यांना त्यांचा विजय आहे, हा माझा एकटीचा विजय नाहीये। आणि त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र एकत्र केलेलं आहे आणि विकास कामाला महत्त्व देण्याचं लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे, म्हणून हा विजय आहे। बदलापुरात कमळ फुललेलं आहे, आपण पाहू शकतो।